नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं नाव? किरण श्याम जाधव, राहणार खराडी, हां. पुणे. पुण्यावरून आलात. हो. कसं काय रवीची ओळख कशी काय झाली दादा? रवीचा पहिला व्हिडिओ मी राज मळगे यांच्या यूट्यूब चॅनलवर पाहिला. हां. त्यावरून निलेश तात्याबा जाधव, हं. म्हणजे रवीचे मूळ मालक, हं, हं, हं. त्यांचा नंबर मिळाला. हं. मग त्यांच्याशी बोलणं झालं. हं. त्यानंतर त्यांनी तुमचा नंबर दिला. हां, हां. मग तुमच्याशी बोलणं झालं. हां, हां. आणि अगोदरच्या व्हिडिओमधून त्याची वंशावळीची माहिती होती मला. हां, हां, हां. त्यानुसार मग त्याचं निरीक्षण वगैरे केलं. हां. तर त्या निरीक्षणानुसार आवडला बैल. हां, हां. की खिलारमधला जो मूळ कलर आहे हं. चोरकोसा हं, हं. गाजरी, हं. तो याचा कलर आहे. हं. शिंगाची रचना, हं. वशिंग, फाउंडेशन, हं. चौक. हं. परत मुख्य हा बैल आवडण्याचं आणखी एक कारण म्हणजे दुधाची वंशावळ याची. हां, हां, हां. आणि त्या दुधाच्या वंशावळीवर विश्वास कसा, तर त्याच्या आपण जाऊन निलेश दादांच्या इकडे त्याच्या कालवडी पाहिल्या. हां. तुम्ही काशीची. स्वतः डोळ्यांनी बघितल्या? हो हो हो. दूध देते खात्री केली का तुम्ही? दूध देते म्हणजे काशीची रचना पाहिली, गाईचं फाउंडेशन पाहिलं. हां. आणि निलेश दादांनी दूधही आम्हाला काढून दाखवलं त्यावेळेस. हां, हां, हां. तर समाधानकारक दूध निघलं. हां, हां, हां. आणि निलेश दादा असं म्हणाले की पुढच्या वेळेला तिचं लाईव्ह मिल्किंग करणार आहे. याची जी कालवड आहे त्यांच्याकडे तिचं? हरण्या कलरची, हां, हां, तिचं. हां. ती फक्त बोलून होणार नाही, हां. तर तिचं मिल्किंग पुढच्या वेळेला ते करणार आहे. हं, हं. तर काय खासियत वाटते दादा रवीची? रवीची काय शिंगाची रचना, हं. चेहरा त्याचा हं. चेहरा त्याचा निमुळता बारीक आहे. नाकाची नळी सरळ आहे त्याची. हां. शिंग जास्त अंतर नाहीये. हां. बाग जसा पाहिजे तसा आहे हां. त्याच्या याला. हां. लांबी, उंची हां. हे त्याचं सर्व प्रपोर्शन मध्ये आहे. हां, हां. त्यामुळे त्याला सर्व शोभून दिसतं. हां, हां, हां. जे त्याची शरीर रचना आहे ती. हा तुमचा दृष्टिकोन. मग ब्रीडिंग थ्रू आपण काय करू शकतो? ब्रीडिंग थ्रू म्हणजे मी ह्याचा मुलगा पण पाहिलेला आहे. हां. बावा पांढरे यांच्याकडे दौंडमध्ये आहे. हां. हां. तर त्याच्या शरीर रचना त्याची याची सारखी आहे. हां, 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 हां. फक्त वयामध्ये फरक आहे, त्यामुळे तो तरुण आहे आणि हा थोडा वय झालेला आहे. हां, हां, हा हां. फरक जाणवतो. हां. पण बैलांनी बऱ्यापैकी तो बैल स्वतःवर आहे. हां. म्हणजे याच्यासारखंच हा जसा याच्या तरुणपणामध्ये दिसत होता, तसा तो दिसतो. तसा तो आता दिसतो आहे. हं, हं, हं. ते एक. आणि ह्यांच्यामध्ये एक दुधाची वंशावळी ह्यांच्या बॉडीवरून कळते आहे. हं, हं, हं. म्हणजे तुम्ही बाबा पांढरेंचा पण जर बैल पाहिला हं. पुढच्या, हं. तर त्याच्याकडे पाहून तुम्हाला समजतं हं, हं, की हा हं. दुधाच्या वंशावळीचा आहे. हं, हं, तर हं. त्याचं पण स्ट्रक्चर स्ट्रॉंग आहे. छाती वगैरे त्याची एकदम मजबूत आहे, अशी हं, बारदस्त. हं. बैलाला राग वगैरे कसं काय? आहे या बैलाला राग आहे, असा हा एवढा म्हणजे असा वाटतो की बाबा शांत आहे. हं, हं, हं. पण हा बैल शांत नाहीये. हं. कारण मी याला गाडीला झुपताना पाहिलेला, झुपलेला असताना. हं, हं. हा म्हणजे गाडी याच्या एकदा वशिंडाच्या अंगावर याचं झू पडलं गाडीचं. हं, हं. तो अजून जोरात त्याच्यामध्ये नाही का ताकद आल्यासारखं तो हे करतो, हं, जोरात हं. गाडी ओढणं. हं. एखाद्याच्या अंगावरही जातो समोर हं, कोणी हं, आलं तर हं. त्याच्यावरून राग आहे हे समजतं. तर पैदाशीमध्ये काय खासियत काय वाटते? पैदास मी बघितलं आहे का, हां. तर ह्याच्या पैदासमध्ये ना कालवडींचं वैशिष्ट्य पाहिलं तर चेहरा लांब येतो, हं. कपाळ अरुंद येतं, हं. गाजरी प्रकारात येतात, चोरकोशा प्रकारात येतात हं. जास्त करून. गाजरी प्रकार म्हणजे? गाजरी प्रकार म्हणजे लाल कातन येते, हं. नागपुडी लाल येते, हं. डोळ्याची जी कड आहे हं. ती लाल येते, हं. कानामधला जो आतला कलर आहे हं. तो लाल येतोय, हं. मूत्रमार्ग जो आहे तो लाल येतोय. हं, हं, हं. ही गाजरी प्रकाराची वैशिष्ट्य. आणि चौकात रुंद, हं. कातणीला मऊ, हं. चमक असल्यासारखी, हं, मिल्की हं. शाईन असल्यासारखी याच्या हं, वासरांची हं. कातण येते आहे. हं, हं, हं. म्हणजे हा तुम्ही बाबा पांढरेच्या बैलामध्ये पण पाहू शकता हं, 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 हं. हाच हं. गुणधर्म. गुणधर्म. की मखमली सारखी त्वचा हं, 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 हं. आणि मिल्की व्हाईट हं, 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 हं. असं. आणि तो चोर कोसा आहे तोही बैल. हं, 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 ते हं. समोर पाहिलं की दिसतं त्या समोरून बैलामध्ये. बघितलं की दिसणार. हा समोर पाहिला की. आणि दोन्ही पण बैल, हा बैल तो बैल, हं. फोटो व्हिडिओ मध्ये बघण्या आणि प्रत्यक्ष बघण्यामध्ये खूप फरक आहे. हं. फोटो व्हिडिओपेक्षा प्रत्यक्षामध्ये दोन्ही बैल चांगली दिसतात ते हं, हं, हं. आहेत त्याच्या मग प्रकारात. तिकडून इकडे येण्याचं मुख्य कारण म्हणजे रवीला बघण्यासाठी.
हा रवीला बघण्यासाठी आणि आम्ही गायी आणलेल्या आहेत तुमच्याकडे हा. भरवण्यासाठी. हा आम्हाला दुधाच्या लाईनीवर काम करायचं आहे. हा. आणि माझं मत असं आहे की हम्म. दुसऱ्या लाईनचे जे समजा वळू आहेत हा. त्यांच्या कालवडी क्रॉस करण्यासाठी हा योग्य वळू आहे. हम्म. म्हणजे थोडक्यात मडसनाळ काम्या झाला, हम्म. तिकोंडी लाईन झाली, हम्म. परत सिद्धापूर लाईन झाली, हम्म. यांच्या कालवडी क्रॉस करण्यासाठी हम्म. हा चांगला ऑप्शन आहे. आता निलेश दादांच्या घरी हम्म. सिद्धापूर लाईनच्या गाईला ह्याचं वासरू पडलेलं आहे. हा हा. त्याची तुम्ही शरीर रचना बघू शकता. हा. परत ते कोशा प्रकारामध्ये पडलेलं आहे. हम्म. पिळदार शरीर आहे. हम्म. ते वासरू प्रत्यक्षात पाहिलं की समजू शकतं की आकाशा प्रकारची पैदास देऊ शकतो. देतोय. तर ब्रीडिंग मध्ये हा एकमेव असा बैल आहे की तो हा प्रॉपर ब्रीडिंग ज्याला नॉलेज आहे तो ह्याच्यावरती काम करू शकतो. हा आणि याच्या कालवडींचं किंवा ह्याच्या ज्या गाई आहेत त्याच्या मुली हम्म. त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांची वासरं चांगली पडतात. हा हा तर हा. ह्याची म्हणजे पुढं सुद्धा जनरेशन हा डेव्हलप करत जाते हा. असं जीन ह्याने हा तयार काय केलेलं आहे. होतं याच्या ज्या गायी आहेत याच्या मुली हम्म. ह्याचं जीन असल्यामुळे त्यांची होणारी वासरे ही चांगली होत आहेत. हम्म. म्हणजे याच्या खाणीवर पण बऱ्यापैकी ती याच्या स्ट्रक्चरवर रूपावर बऱ्यापैकी येत आहेत. हम्म. आणि मुख्य याच्या कालवडींचं म्हणजे काशीची रचना जी बघितली हम्म. एकदम कॉम्पॅक्ट ऑर्डर आहे ते. हम्म. म्हणजे असं खाली हे नाहीये हम्म. लटकलेलं. हम्म. मीन कास का काय म्हणतात. हा. दिसायला मेंढी कास कास. कमी आहे. मेंढी कास काय आहे ते हम्म. दिसताना कास छोटी दिसते हा. पण दूध त्या काशीमध्ये भरपूर असतं. हम्म. असं त्याचं वैशिष्ट्य मला जाणवलं. मग ह्या कशामुळं आले असं तुम्हाला वाटते? ऑर्डर क्वालिटी अशी कशी सुधारू शकते? तर ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा लाईन ब्रीडिंग मधून तयार झालेला आहे. हा म्हणजे मला जिथपर्यंत माहिती आहे ती हा की याची आई आणि वडील हा हे कारजाळ कामन्ना लाईन जी म्हणतायत हा कारजाळ लाईन हा त्याच्यामधूनच हे तयार झालेले आहे. हा हा. म्हणजे याची आई पण वडील पण वंशावळ मॅटर करू शकते का दादा? नक्कीच करू शकते. मग काय काय बदलू शकते वंशावळीतून? वंशावळीमध्ये तुमचं जीन स्ट्रॉंग होतं, डीएनए स्ट्रॉंग होतं. हा हा आता आपल्या खिलारमध्ये एवढं काम केलेलं नाहीये. हा पण तुम्ही याचं उदाहरण घ्यायचं झालं तर तुम्ही गिरचे जे ब्रीडर आहेत हा त्यांच्या मुलाखती बघितल्या किंवा त्यांना जर तुम्ही विचारलं हा तर त्यांनी असंच लाईन ब्रीडिंग केलेलं आहे. म्हणजे डायरेक्ट क्लोज लाईन ब्रीडिंग नाही केलेलं हा. पण त्याच वंशावळीतले 1-2 जनरेशनचे गॅप ठेवून त्यांनी हम्म. परत एकमेकांमध्ये क्रॉस करून हम्म. त्यांना जी पाहिजे ती लाईन स्ट्रॉंग केली आहे. तर लाईन ब्रीडिंग करणं योग्य आहे. योग्य आहे. हम्म. म्हणजे खूप क्लोज नाही हा पण लाईन ब्रीडिंग केल्यावरच तुमचे जीन स्ट्रॉंग होतात. हा. हे नक्की. तर होऊ शकत नाही. म्हणजे नाही लाईन ब्रीडिंग मध्ये काय होतंय हम्म. की समजा जे या लाईनची वैशिष्ट्य आहेत हम्म. ते ते जास्तीत जास्त ते तुम्ही कलेक्ट करता लाईन ब्रीडिंग मध्ये हम्म. आणि मग त्याचा परिणाम याच्या वासरांमध्ये दिसतो. हम्म. की आता ह्याची वासरं जशी स्ट्रॉंग पडतायत हम्म. तशी ह्याचा मुलगा जो आहे बाबा पांडुरंगकडे स्ट्रॉंग म्हणजे कसं इम्युनिटी कशी राहते? इम्युनिटी पडती, रूप म्हणा हम्म. परत त्यांचा जे रूप हे म्हणजे वासराची जी क्वालिटी आहे त्याच्याकडे तुम्ही पाहून म्हणजे आता तुम्ही म्हणताय की ह्याचं काय उदाहरण मागताय तुम्ही तर हम्म. ह्याची वासरं बघायची आणि ह्याचा मुलगा जो हौशा आहे हम्म. त्याची वासरं बघायची. हम्म. तुम्हाला दोघांमध्ये साम्य दिसेल. तर हे का दिसेल? ह्यांचे जीन स्ट्रॉंग आहे म्हणून हा हा हा. हा ज्या प्रकारची वासरं देतोय तो पण त्याच प्रकारची वासरं देतोय. याचा अर्थ काय यांच्यामध्ये मागची लाईन ही स्ट्रॉंग झालेली आहे. हा म्हणजे ही त्यामुळे साखळी ती पुढे जुळत pass आलेली आहे होते. पुढं. हा असं. तर ही ब्रीडिंग थ्रूच आपण काम करू शकतो आणि हा, पुढे ही तसं. त्याच्यानुसार वाढणार. आता तुम्ही जर बघा गिर मध्ये हा प्रदीप सिंग रावल हा. भावनगर ब्लड लाईन, बरोबर. दुसरी भाडवा हम्म. जडेजा फॅमिली आहे जी रॉयल ते, भुवनेश्वरी पीठ. परत भुवनेश्वरी पीठ झालं. यांनी काय केलंय हे लाईन ब्रीडिंग केलं. हम्म. त्यांची जीन्स यांनी कलेक्ट केले. Collect केले. चांगले वाटले म्हणजे दुधाची लाईन असो मग त्यांची चेहरा पट्टी असो रूपरेषा त्यांचं रचना structure असो, ओव्हरऑल. बरोबर ऑर्डर क्वालिटी असो हे त्यांनी जीन्स द्वारे कलेक्ट केल्यामुळे काय झालंय त्यांचं आत्ताचे जे पण बुल तुम्ही गायींना भरवता सीमन भरवा तर तुमची साधारण गाई असेल तरी ते वासरू चांगलं देते. तर का देते? दूध वाढवतंय, स्ट्रक्चर चांगलं येते, चेहरा चांगला येतो. का? तर त्यांनी ते लाईन ब्रीडिंगनी स्ट्रॉंग केलं. तर योगायोगाने ह्याच्यामध्ये पण ती गोष्ट झालेली आहे या रवीमध्ये की हा न कळत म्हणा किंवा कळत म्हणा लाईन ब्रीडिंग मधून तयार झाला आणि त्याचा फायदा आता काय होतोय की ही जी पुढची वासरं पडतायत त्याच्यामध्ये तो त्याचा फायदा होतोय. आणि ह्याच्या जेवढे पण कालवडी पाहिल्या आहेत मी तर
तर सगळ्यांमध्ये चेहरा झालं, हम्म, स्ट्रक्चर झालं आणि विशेष करून काशीची रचना हम्म, ही खूप एकसारखी आहे. ती काशीची रचना तर ह्याच्या कालवडीची खूप आवडली. हम्म. सगळ्यांची एकसारखी आणि मिल्क compact रेकॉर्ड करणारा देऊ आहे. शकते वाटते का तुम्हाला? मिल्क देणार ना हा, हां, म्हणजे ह्याच्या कालवडी कालवडीमध्ये. हा हम्म, देणार. हम्म, आणि ज्यावेळेस निलेश दादा पुढच्या वेळेस त्याचं लाईव्ह मिल्किंग करतील त्यावेळेस कळेलच ना. हम्म, हम्म, हम्म. कारण बोलणं आणि प्रत्यक्षात ऐकणं दाखवणं याच्यापेक्षा तुम्ही प्रत्यक्षात बघा. बघणं वेगळं. हा आता बरोबर मला बरोबर. वळू आवडला, आम्ही आमच्या गायी आणल्या, आम्ही हम्म, भरल्या. हम्म, हम्म. दुसऱ्यांनी पण गायी भरून रिझल्ट कसा देतो ते बघून मग विश्वास ठेवा. बरोबर आणि बरोबर. एकदा गायी कारण भरून प्रत्येकाची गाय वेगळीच राहणार ना आता. बरोबर आहे. आता तसं रूपरेषा बदलणार हा. वासराची. आणि असं नाही की तुम्ही प्रत्येक वेळा ह्याच्याकडूनच गायी भरवतात बरोबर आहे, बरोबर किंवा आहे. दुसऱ्या कोणत्या वळूकडूनही भरवतात. हां, त्यामुळे बरोबर. एकदा ह्याच्याकडून गायी भरून घेऊन हां, हा हां. रिझल्ट कसा देतोय हे बरोबर. बघायला काय हरकत नाही. काय हरकत नाही. बरोबर आहे, एकदा बरोबर. तर भरू शकता. हम्म. रिझल्ट आवडला परत भरा किंवा परत दुसऱ्या बैलाकडे भरा. परत वाटली कोणती दुसरी बाबा की हा चांगली पैदास देऊ शकतो त्या गाईला, हम्म, हम्म, तर हम्म. याच्याकडे भरा ती गाई. हम्म, म्हणजे हे तुम्ही हे ट्रायल अँड एरर म्हणतो ना आपण, हम्म. ते आहे. शेवटी ब्रीडिंग करणं गरजेचं आहे. हो. काय जरी झालं तर ब्रीडिंग केल्याशिवाय पर्याय हा, नाही. बरोबर. तुम्ही आणि वेगवेगळं ओव्हरऑल दूध असेल तरच सर्व आहे. आहे बघा. खिलार असो किंवा कोणती गाई असो, हम्म, तुम्ही दूध मस्ट आहे. हम्म, हम्म, हम्म. दुधाशिवाय आजच्या तुम्ही जगामध्ये आहे ना, हम्म, एकापेक्षा जास्त गाई जर तुम्हाला पाळायच्या असतील हम्म, तर दूध पाहिजे हम्म, गाईमध्ये. हम्म. दुधाबरोबर ह्याचं काय रूपरेषा वगैरे कसं येते काय? येते ना स्ट्रॉंग, याचं शरीर याच्या वासरांचं स्ट्रॉंग येत आहे. हम्म, हम्म, हम्म. जसं चौक स्ट्रॉंग येतोय, हम्म, पाय एकदम स्ट्रेट येत आहेत, हम्म, हम्म, हम्म. चौक रुंद येतोय, हम्म, चेहरा लांब येतोय, हम्म, हम्म, परत त्याची शिंग पातळ आणि गोल गोल आणि पातळ येत आहेत. हम्म, हम्म, हम्म. बाक आहे पत्तन म्हणजे तसं. गोल आणि तिची बांगडी जायला या पद्धतीने. हा, बरोबर हम्म. तसं. आणि जशी जी खिल्लार क्षेत्रातले जे जुने लोक सांगतात हा, हा, हा. ते गुण याच्यामध्ये आहे. हा, हा. ठीक आहे, सध्या कोसा प्रकार खूप गाजलाय. गाजल, ठीक आहे ना. हम्म. आता नाही. सध्या त्याचा ट्रेंड आहे. हा, ट्रेंडनुसार. पण याचं वैशिष्ट्य आहे की जसं निलेश दादांच्या घरी कोसा गाई येते सिद्धापूर लाईनची, हा, हा, हा. वासरू ते कोसा कलरवर टाकलंय या बैलाने. हा, हा, हा. तर हा एक बेनिफिट आहे की बाबा हा गाईचा समजा कोसा कलर आहे, तुम्हाला कोसा कलर आता चालतोय मार्केटमध्ये, हा, हा. तर कोसा कलरची गाई भरली तर हा कोसा कलर पण देतोय, हा हा, प्लस हा. पॉइंट. हा, हा. हे आणि हा हे होऊ शकलं म्हणजे ब्रीडिंग नुसारच होऊ शकलं. हा ब्रीडिंग नुसार, कारण ह्याच्या पिढीमध्ये पण कोसा कलर कुठेतरी आहे ना मागे. हा, बरोबर बरोबर. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. त्यामुळे ते जीन्स ज्यावेळेस मिळतात त्यावेळेस ते डॉमिनंट होत हम्म, होतो प्रकार. हम्म, हम्म. हा, तर हा ओव्हरऑल ब्रीडिंगसाठी अतिशय उत्कृष्ट वळू आहे हम्म, असं हम्म. माझं मत आहे. चालते. नंबर एकदा सांगा तुमचा. माझा नंबर 9890 हा, 110 हा, 796. हा, आणि आमची खराडीमध्ये आमचं हे फार्म आहे. हा, माझे मित्र हेमंत चौधरी हा, 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 यांचा तो फार्म आहे. हा, आणि मी त्यांच्यासोबत ब्रीडिंगवर काम करतो आहे तिथे. हा, 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 म्हणजे त्यांच्या मदतीने मार्गदर्शनाखाली. हा, हा, म्हणजे मी जरी आता इकडे व्हिडिओमध्ये दिसतो आहे, हा, पण बॅकबोन ते आहेत आमचे, हा, हा. आमच्या फार्मचे. बरं बरं बरं. खराडीमध्ये प्रॉपर. खराडी गावामध्येच आहे आमचं हा, हा, हा. फार्म. चालते दादा. धन्यवाद. वेळात वेळ देऊन आपल्या रवीची भेट दिली आणि गाय पण आणली. थँक्यू, धन्यवाद. धन्यवाद.